रुद्राक्ष फक्त एक मणी नाही, तर भगवान शंकरांच्या डोळ्यांतून जन्मलेली एक दिव्य भेट आहे. पण रुद्राक्षाची निर्मिती नेमकी कशी झाली? ही कथा आहे पुराण, तपस्या आणि अद्भुत शक्तींची. अग्निपुराण, स्कंदपुराण, देवी भागवत, उड्डीय तंत्र या अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये रुद्राक्षाचे वर्णन सापडते. रुद्राक्षाला केवळ धार्मिकच नाही, तर आध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्त्व देखील आहे. आध्यात्मिक साधनेसाठी रुद्राक्ष अतिशय सहाय्यक, ऊर्जादायी आणि वेगाने विकास घडवणारी वस्तू मानली जाते. आज वैज्ञानिक अभ्यासातूनही याची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. जाबालोपनिषदामध्ये एक अतिशय सुंदर कथा सांगितली आहे. भगवान शंकर त्रिपुरासूर नावाच्या अहंकारी राक्षसाचा नाश करण्यासाठी ध्यानस्थ झाले. या ध्यानामध्ये ते इतके तल्लीन झाले की त्यांच्या नेत्रांतून अश्रू वाहू लागले. हे अश्रू सामान्य नव्हते. त्यात भगवान शंकरांची अग्नी, काल आणि रुद्र या 3 महान शक्तींची ऊर्जा सामावलेली होती. जेव्हा हे अश्रू पृथ्वीवर पडले, तेव्हा तेथे एक अद्भुत वृक्ष उगवला. त्या वृक्षाला फुले आली आणि फळे आली, आणि त्या फळांमधूनच रुद्राक्षाचा जन्म झाला. म्हणूनच त्या फळांना रुद्र अक्ष म्हणजेच रुद्रांच्या डोळ्यांतून जन्मलेले असे म्हटले जाते. रुद्राक्ष हे भगवान शिवाचे प्रतीक मानले जाते. शिवभक्तांसाठी रुद्राक्ष धारण करणे अतिशय पवित्र मानले जाते. रुद्राक्षाचा जप, पूजन किंवा दर्शन केल्याने पापांचे क्षालन होते, मन शुद्ध होते आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढते. पुराणांमध्ये असं सांगितले आहे की रुद्राक्षाचे नाव घेतल्यास 10 गायदाना इतके पुण्य मिळते. फक्त पाहिल्याने किंवा स्पर्श केल्यानेही त्रिगुणात्मक फल प्राप्त होते. सत्व, रज आणि तम या 3 गुणांचे संतुलन साधले जाते. रुद्राक्ष वृक्षाचे मूळ स्थान नेपाळमधील जल्हेश्वर महादेव मंदिराजवळ मानले जाते. पूर्वी तेथे रुद्राक्षांची घनदाट वनं होती. वृक्षतोडीमुळे आज प्रमाण कमी झाले आहे. तरीही काही भागात अजूनही रुद्राक्ष वृक्ष आढळतात. भारतामध्ये दार्जिलिंग, कोकण, म्हैसूर, केरळ आणि नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर परिसरात काही ठिकाणी रुद्राक्ष वृक्ष आहेत. तसेच इंडोनेशिया, जावा आणि सुमात्रा या देशांमध्ये रुद्राक्ष मोठ्या प्रमाणावर आढळतो. विशेष म्हणजे जावा, सुमात्रा भागात सर्वाधिक प्रकारचे व आकाराचे रुद्राक्ष उपलब्ध आहेत. रुद्राक्ष वृक्ष इतर झाडांप्रमाणेच उंच आणि विस्तारलेला असतो. त्याची पाने अशोकाच्या पानांसारखी दिसतात. शरद ऋतूमध्ये या झाडावर लहान फळे येतात आणि तीच पुढे रुद्राक्ष बनतात. रुद्राक्ष म्हणजे फक्त दागिना नाही, तो आहे तपस्या, श्रद्धा आणि ऊर्जेचा संगम. योग्य पद्धतीनं, योग्य सल्ल्यानं रुद्राक्ष धारण केल्यास तो जीवनात शांती, स्थैर्य आणि संरक्षण देतो. आपल्याला रुद्राक्षाबद्दल आणखीन माहिती हवी असेल तर व्हिडिओ लाईक करा, नटराज ज्योतिष चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अनेक रुद्राक्षांची अद्भुत माहिती. हर हर महादेव.